नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका वृषभाला म्हणजेच बैलाला जीवदान कसे दिले आणि त्याला मोक्ष कसा मिळवून दिला, मुक्ती कशी दिली याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंगळवेढे जे गाव होते तिथं एक शेतकरी राहत होता आणि त्याच्याजवळ एक म्हणजे शेती होती आणि शेतात काम करण्यासाठी त्याच्यासोबत त्याचे बैल होते. मग एक दिवस काय झाले की रस्त्याने जात असताना तो शेतकरी शेतात जात होता आणि अचानक समोरून स्वामी महाराज सुद्धा येत होते. फक्त थोड्या अंतरावर ते होते. मग अचानक त्या बैलाला काहीतरी त्रास झाला आणि तो बैल खाली कोसळला. कोसळल्यानंतर त्या बैलाला अचानक हिचके येऊ लागले, तो झटके येऊ लागले आणि तो अचानक मृत झाला. हे शेतकऱ्याला समजले की आता हा आपला बैल मरण पावला आहे. मग समोरूनच योगायोगाने स्वामी महाराज तर येतच होते आणि स्वामी हे सर्व ते बघत होते. मग काय झाले, स्वामींनी त्या बैलाला हाक मारली. हाक मारताच तो जो बैल होता तो अचानक उठून उभा राहिला. हे आश्चर्यच झाले. बैल हा मृत झालेला आहे असं शेतकऱ्याला समजून गेले होते. पण स्वामी महाराजांनी हे लांबूनच बघितले आणि त्या बैलाला हाक मारली आणि तो बैल अचानक जागा झाला आणि उठून उभा राहिला. मग स्वामी त्या बैलाजवळ गेले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. हात फिरवताच आणि त्याच्या डोक्यावर सुद्धा हात फिरवला आणि मग असा हा हात फिरवल्यानंतर तो जो बैल होता तो मनुष्यवाणीत बोलू लागला. हे स्वामी महाराज तुमचे खूप खूप आभार असे काहीतरी बोलू लागला. आणि पुढेही काही म्हटला तो की स्वामी मी गेल्या जन्मी कोण होतो की ह्या जन्मात मला तुमचं साक्षात दर्शन झाले आणि मी मृत झालेला असून सुद्धा तुम्ही मला जीवदान दिले. मग माझा मागचा जन्म कोणता होता, मागच्या जन्मात मी असं कोणते पुण्य केले होते की तुम्ही ह्या जन्मात सुद्धा मला साक्षात तुम्ही मला दर्शन दिले आणि मी मनुष्यवाणीमध्ये बोलू शकत आहे. मग स्वामींनी हे ऐकल्यावर त्याला सांगितले की मी तुझी जी पूर्वस्मृती आहे ती जागृत करतो आणि तुझ्या जे मागच्या जन्माचं जे काही आहे ते तुला आठवून देतो. मग ते पूर्वस्मृती जागृत करण्यासाठी स्वामी महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळे बंद करायला सांगितले आणि सांगितले की तू हिमालयामध्ये म्हणजे मी जेव्हा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी गेलो होतो तेव्हा तू हरिण होता आणि माझ्याजवळ आसऱ्यासाठी आस लावून बसलेला होता. म्हणजे आसरा कुठं मिळेल बसण्यासाठी किंवा स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अशा आश्रयासाठी तू माझ्याजवळ आला होता आणि एक हरिण म्हणून तुझा तो जन्म होता. मग ह्या जन्मी तू बैल होऊन त्या शेतकऱ्याच्या घरी राबत आहे आणि शेतकऱ्याला मदत करत आहे. आता तुला माझं दर्शन झालेलं आहे आणि तू मनुष्यवाणीत सुद्धा बोलत आहे आणि तुझा जो पुण्याचा वाटा आहे तो खूप जास्त आहे. म्हणून मी तुला आता मोक्षापर्यंतच नेतो. मग मोक्षाची वेळ जवळ येत होती आणि ती वेळ जवळ येऊन ठेपली तेव्हा काय झाले की अचानक काही दिवसांनी त्या बैलाचा मृत्यू झाला. म्हणजे काही दिवसांनीच त्या बैलाचा मृत्यू झाला आणि आकाशाकडे एक ज्योत जाताना दिसली. ती ज्योत दुसरं कोणी नसून त्या बैलाचा जीव होता आणि तो आता परत योनीमध्ये जन्म घेत म्हणजे तो जन्म घेण्यामधून तो सुटला होता आणि डायरेक्ट स्वामींनी त्याला मोक्षापर्यंत नेले. मग हे कशामुळे झाले, ते पूर्वजन्माची पुण्याई आणि ह्या जन्माची सुद्धा पुण्याईमुळे हे सर्व प्राप्त झाले.
मग आपण मनुष्य असून सुद्धा जर आपण स्वामींचं नामस्मरणच केलं नाही तर मग आपल्या हा जन्मसुद्धा व्यर्थ जाईल आणि जो आपल्याला पुढचा जन्म मिळणार आहे तो कोणता मिळणार आहे देव जाणो। मग तो जर चांगला मिळण्यासाठी किंवा ह्या जन्मानंतर जे योनींमध्ये जन्म घ्यावे लागतील, 84 लाख योनींमध्ये जन्म घेऊन हा मनुष्य जन्म मिळालेला असतो। मग यानंतर आपण परत किडे मकोडे, काही हत्ती, वाघ, सिंह, झुरळ, मच्छर असे जे काही जीवजंतू आहेत, परत त्या जन्मांमध्ये न अडकता आपण सुद्धा मोक्षापर्यंत जाऊ शकतो। फक्त काय तर आपल्या मनात देवाची भक्ती पाहिजे आणि देवाचे नामस्मरण सुद्धा पाहिजे। मग अशी ज्या बैलाची गोष्ट होती, त्या बैलाला स्वामींनी त्याचं आधी जे मरण होतं ते चुकवलं, त्याला मनुष्य योनीमधून जे काही बोलता येईल ते बोलण्याची म्हणजे हे दिली आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू आला आणि मृत्यू येताच त्याला मोक्षापर्यंत म्हणजेच त्याचा जो जीव होता, आकाशाकडे जो ज्योत जात होती त्या बैलाचीच होती आणि तो डायरेक्ट म्हणजे देवाच्या पायाखालीच गेला। म्हणजे पुढे जन्म घेण्याचं त्याला हे बंधन नव्हतं। असा हा मोक्ष असतो आणि तो मोक्ष जो आपले स्वामी महाराज आहेत ते सुद्धा आपल्याला देतात, फक्त आपण त्यांची भक्ती करायला हवी। असं या स्वामींच्या समक्ष त्या बैलाला मोक्ष मिळाला आणि त्याची जी मूठमती होती ती त्याला दिली व त्याला मोक्षापर्यंत नेलं। मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।